Next is non-crystalline or amorphous form. The arrangement of carbon atoms in this form is not regular. आता आपल्याला माहित आहे की रेग्युलर ॲटमची जी अरेंजमेंट आहे ते वैशिष्ट्य कोणाचं असतं, क्रिस्टलाइनचं. आणि ज्यांच्यामध्ये कार्बन ॲटमची अरेंजमेंट ज्या फॉर्ममध्ये असते तो रेग्युलर नसेल, दॅट इज नोन ॲज द नॉन क्रिस्टलाइन फॉर्म, किंवा त्याला दुसरं नाव आहे अमॉर्फियस फॉर्म. Coal, coke are the non-crystalline forms of carbon. आणि सध्या आपल्याला कोल, चारकोल आणि त्यानंतर कोक असे तीन नॉन क्रिस्टलाइन फॉर्म्स जे आहेत कार्बनचे, त्या संदर्भात आपल्याला डिस्कस करायचं आहे. फर्स्ट आहे कोल. Coal is a fossil fuel. आता कोल हे एक प्रकारचा फॉसिल फ्यूल आहे, अर्थातच जे मृत अवशेषपासून तयार झालेलं आहे, ज्याला आपण जीवाश्म इंधन म्हणतो. ओके. It contains carbon, hydrogen and oxygen. आणि कोलचे जे तीन मेजर घटक आहेत तर ते आहेत कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. It also contains nitrogen, phosphorus and sulfur. आणि या व्यतिरिक्त आणखीन तीन एलिमेंट्स त्यामध्ये कमी प्रमाणात का होईना पण प्रेझेंट असतात, तर ते आहेत नायट्रोजन, फॉस्फरस आणि सल्फर. हे सुद्धा कोलचे सबस्टिट्यूएंट्स आहेत. It occurs in the solid state. It is of 4 types. आणि कोल जो आहे हा जनरली त्याची फिजिकल स्टेट, भौतिक अवस्था जी आहे ती सॉलिड असते. आणि त्याचे आपल्याला 4 टाईप्स डिस्कस करायचे आहेत. ते आहेत पीट, लिग्नाइट, बिटुमिनस कोल आणि अँथ्रेसाइट्स. फर्स्टली वी विल डिस्कस अबाउट पीट. Formation of peat is the first step in the formation of coal. आता कोलचं फॉर्मेशन होण्याची जी पहिली स्टेप आहे तर ती स्टेप आहे पीटचं फॉर्मेशन होणे. It contains a high proportion of water and less than 60% of carbon. पीटचं वैशिष्ट्य आहे की यामध्ये पाण्याचं थोडं जे प्रमाण आहे ते थोडं जास्त असतं. ओके. म्हणजे बाकीचे जे अदर जे टाईप्स आहेत त्यापेक्षा पीटमध्ये वॉटरचं प्रोपोर्शन हाय असतं. आणि ॲक्च्युअल कार्बनचं पर्सेंटेज जर पाहिलं आपण तर हे 60% सुद्धा कसं असतं, लेस, अर्थातच कमी असतं. Therefore, not much heat can be obtained from peat. आणि पीटमध्ये वॉटरचं प्रोपोर्शन जास्त असणे, कार्बनचं पर्सेंटेज कमी असणे, या रिझनमुळं पीटला जर आपण बर्न केलं तर त्यापासून जास्त प्रमाणात हीट उपलब्ध होत नाही. त्यानंतर आहे सेकंड टाईप, लिग्नाइट. Peat was transformed into lignite due to increased pressure and temperature inside the earth. आता अर्थच्या क्रस्टमध्ये जर पाहिलं आपण तर जर प्रेशर इन्क्रीज झाला आणि टेम्परेचर जर जास्त असेल तर अशा वेळेस पीट जो आहे ना त्याचं ट्रान्सफॉर्मेशन हे अनदर टाईपमध्ये होतो आणि तो अनदर टाईप आहे लिग्नाइट. It contains 60 to 70% of carbon. आणि लिग्नाइटमध्ये जर पाहिलं आपण तर पीटपेक्षा थोडंसं जास्त पर्सेंटेज दिसेल आपल्याला. त्याचं 60%च्या बिलो होतं पीटमध्ये, मात्र लिग्नाइटमध्ये जे कार्बनचं पर्सेंटेज आहे ते ऑलमोस्ट 60 to 70% आहे. Lignite is the second steps of the formation of coal. आणि म्हणून पीट नंतर, पीट ही पहिली स्टेप होती कोलच्या फॉर्मेशनची, मात्र सेकंड स्टेप जर पाहिली आपण तर ती काय आहे, लिग्नाइट. त्यानंतर थर्ड स्टेप किंवा थर्ड टाईप म्हणू आपण, तो आहे बिटुमिनस कोल. बिटुमिनस coal was formed as the third step of formation of coal. It contains 70 to 90% of carbon. आणि त्यानंतर कोलच्या फॉर्मेशनची जी थर्ड स्टेप आहे तर ती आहे बिटुमिनस कोलचं फॉर्मेशन. आणि त्याचं फीचर जर पाहिलं आपण तर 70 to 90% कार्बनचा समावेश हा बिटुमिनस कोलमध्ये असतो. ओके. आणि त्यानंतर फायनल आहे अँथ्रेसाइट. Anthracite is known as the pure form of coal. This coal is hard and contains about 95% of carbon. आता कोलचे आपण आतापर्यंत 3 फॉर्म डिस्कस केले आहे, परंतु जर तुम्हाला असं विचारलं की कोलचा प्युअर फॉर्म कोणता आहे तर तो आहे अँथ्रेसाइट. फीचर जर पाहिलं आपण तर त्यामध्ये वॉटरचं प्रोपोर्शन कमी असतं, नियर अबाउट 95% कार्बन हे त्यामध्ये उपलब्ध आहे. आणि दॅट्स वाय हा जो कोल आहे हा थोडा हार्ड स्वरूपामध्ये प्रेझेंट असतो आणि डेफिनेटली लार्ज अमाऊंटमध्ये हीट ऑब्टेन करता येते. ओके. सो हे आहे
अँथ्रेसाइडचं वैशिष्ट्य. त्यानंतर सेकंड पाहू आपण चारकोल. The charcoal that is made from animals is made from their bones, horns, etc. आता चारकोलचं फॉर्मेशन हे जनरली ॲनिमलच्या बॉडीमधले जे थोडेसे हार्ड सबस्टन्स असतात, म्हणजे बोन्स असेल, हॉर्न, ओके, तर शिंग वगैरे, तर याच्यापासून जे आहे चारकोलचं फॉर्मेशन होतं. On the other hand, the charcoal made from plants is formed by combustion of wood in an insufficient supply of air. आता चारकोल हे फक्त ॲनिमलपासूनच तयार होतं असं नाही आहे, तर हे प्लांट्सपासून पण तयार होतं. मात्र प्लांटपासून तयार होत असताना ॲक्च्युअल काय होतं की जे वूड आहे, तर या वूडचं जेव्हा कंब्युशन होतं, तर कंब्युशन होत असताना ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला, अर्थातच त्याला आपण म्हणू इनसफिशियंट सप्लाय ऑफ एअर. तर एअरचा अपुरा पुरवठा असेल तर डेफिनेटली काय होतं, अपूर्ण ज्वलन होतं, बरोबर. त्याला म्हणायचं इनकम्प्लीट कंब्युशन, बरोबर. हे कोणाचं झालं, लाकडाचं, अर्थातच वूडचं. आणि असं होत असेल तर डेफिनेटली त्यापासून कशाचं फॉर्मेशन होतं, चारकोलचं फॉर्मेशन होतं. त्यानंतर आहे युजेस ऑफ कोल. Coal is used as fuel in factories and homes. आता इंधन म्हणून, अर्थातच फ्यूल म्हणून आपण कोळशाचा वापर फॅक्टरीजमध्ये करतो, कारखान्यांमध्ये. त्या व्यतिरिक्त तो होम यूजसाठी सुद्धा यूज केला जातो. Coal is used to obtain coke, coal gas and coal tar. आता कोलपासून 3 मेजर प्रोडक्ट आहे. पहिला आहे कोक, दुसरा आहे कोल गॅस आणि तिसरा आहे कोल टार. ओके, असे 3 प्रोडक्ट त्या ठिकाणी ऑप्टेन करता येतात. कोलचीच असतात ते, फक्त टाईप बदलतो. Coal is used in thermal power plants for generation of electricity. आता औष्णिक विद्युत केंद्र म्हणतो आपण, की ज्या ठिकाणी काय होतं, दगडी कोळशापासून वीज निर्मिती केली. जसं की आपल्याकडे बीड जिल्ह्यामध्ये पळी इथं जर आपण पाहिलं तर वीज कोणत्या टाईपची आहे, औष्णिक टाईपची आहे. सो जे पॉवर प्लांट्स आहेत तर त्याला म्हणायचं थर्मल पॉवर प्लांट. ओके, आपल्याला माहीत आहे की इलेक्ट्रिसिटी ही वॉटरपासून, त्यानंतर अणूपासून पण आहे ना, जे ॲटॉमिक युरेनियम वगैरे आहे त्यांच्यापासून पण तयार करता येते. इवन एअरपासून पण तयार करता येते. हा पवन ऊर्जा म्हणतो आपण, वाऱ्यापासून आहे ना, सागरी लाटापासून पण, आणि आजकाल तर सोलारसुद्धा आहे. मात्र जे कोल आहे ना, तर कोलच्या साहाय्याने इलेक्ट्रिसिटी जनरेट करणं, तर अशा प्रकारच्या प्लांटला काय म्हणायचं, थर्मल पॉवर प्लांट. तो सुद्धा त्याचा यूज आहे. Charcoal is used in purification of water and organic material. आणि वॉटर आणि ऑर्गॅनिक मटेरियल जे आहेत तर यांचे शुद्धीकरण जे आहे, प्युरिफिकेशन प्रोसेस, तर यामध्ये सुद्धा चारकोलचा यूज केला जातो. त्यानंतर आहे कोक. The pure coal that remains when coal gas has been taken away from coal is called coke. आता वरती आपण पाहिलं होतं की कोल जे आहे तर ते कोक ऑब्टेन करण्यासाठी यूज केला जातो. मग कोल काय आहे, कोल आणि कोकमध्ये कसं डिफरन्शिएट करायचं, तर ॲक्च्युअल प्युअर कोल जो आहे ना, ओके, तर हा प्युअर कोल ऑब्टेन कसा केला गेला की याच्यामधून काय केलं माहिती आहे का, दॅट रिमेन्स वेन द कोल गॅस हॅज बीन टेकन अवे. म्हणजे कोलमधून कोणाला बाहेर काढायचं, कोल गॅसला. कोल गॅसला रिमूव्ह केलं तर फायनली शिल्लक काय राहिला, प्युअर कोल, अँड दॅट इज नोन ॲज द कोक. क्लिअर. सो पुन्हा एकदा सांगतो मी की कोल गॅस जो आहे ना, तर याला जर आपण कोलमधून रिमूव्ह केलं तर रिमेनिंग पार्ट हा प्युअर कोल असतो, अँड दॅट इज नोन ॲज द कोक. आता त्याचे युजेस पाहू आपण. Used as domestic fuel. आता घरगुती इंधन म्हणून आपण कोकचा वापर करत असतो. Coke is used as a reducing agent. आणि पुढे आपण काही रिॲक्शन बघणार आहोत की ज्यामध्ये कोक जो आहे हा रिड्युसिंग एजंट म्हणून कार्य करतो. Coke is used in production of एरिफॉर्म फ्यूल. aeriform fuels such as water gas CO plus H2 and producer gas CO plus H2 plus CO2 plus N2. आता कोक जो आहे ना, तो काही पद्धतीचे एरिफॉर्म फ्यूल आहेत, तर त्यांच्या निर्मितीसाठी, प्रोडक्शनसाठी सुद्धा यूज करतात. आता तुम्हाला सिलेबसला 2 आहेत एरिफॉर्म फ्यूल. एक आहे वॉटर गॅस, जिचा फॉर्म्युला आहे CO प्लस H2, आणि दुसरा आहे प्रोड्युसर गॅस, की ज्याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे, कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रोजन. तर हे आहे प्रोड्युसर गॅस. आता सांगितल्याप्रमाणे जे वॉटर गॅस आहे ना, तर हे कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन या दोघांचं काय मिक्सचर आहे.
आता त्याचा वापर जर पाहिला ना आपण तर एक फ्यूल गॅस असतो पहा, त्या फ्यूल गॅसच्या निर्मितीसाठी अर्थातच प्रोडक्शनसाठी आपण त्याचा वापर करत असतो. आणि राहिला प्रश्न की दुसरा तुम्हाला प्रोड्युसर गॅस पण दाखवलेला आहे, बरोबर. तर प्युअर हायड्रोजन जर ऑब्टेन करायचं असेल ना, ओके, सो प्युअर हायड्रोजन गॅस जर ऑब्टेन करायचं असेल तर अशा वेळेस प्रोड्युसर गॅसचा वापर केला जातो. आणि लक्षात ठेवायचं की या दोघांच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचा रोल कोणाचा आहे, कोकचा आहे. बाकी डिटेल रिॲक्शन आपण नंतर पण डिस्कस करू. तर ठीक आहे, इथं हा टॉपिक आपण एंड करू. त्यानंतर आता आपल्या मेन टॉपिककडे येऊ, हायड्रोकार्बन्स, दॅट इज द बेसिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. Along with carbon, the element hydrogen is also included in most organic compounds. हां, कार्बन आणि हायड्रोजन यांची क्लोजेस्ट बॉन्डिंग आहे. तर जास्तीत जास्त ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये आपण म्हणलो की ऑर्गॅनिक केमिस्ट्री कार्बनच्या स्टेडिओ डिपेंड आहे. मात्र त्याच्या अलॉंग विथ जो दुसरा एलिमेंट अतिशय इसेन्शियल आहे तो कोण आहे, हायड्रोजन. The compounds formed from only carbon and hydrogen are called basic organic compounds. These are also called hydrocarbons. मग आता हायड्रोकार्बनला डिफाईन करायचं असेल तर अशा प्रकारचे कंपाऊंड की ज्यांची निर्मिती ही फक्त कार्बन आणि हायड्रोजनपासूनच होते, तर अशा कंपाऊंडला आपण बेसिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणायचं. आणि त्यांना दुसरं नाव काय आहे, हायड्रोकार्बन्स. The electronic configuration of carbon is 2,4. Okay. If 4 electrons are added to the second orbit of carbon, its octet becomes complete and its electronic configuration becomes stable like that of the nearest inert gas neon 2,8. आता कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,4 आहे, म्हणजे त्याची व्हॅलेन्सी किती आहे, 4. आता कार्बन हा स्वतः नॉन मेटल आहे आणि आपल्याला माहित आहे की तो काय करतो, म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे कोणत्या पद्धतीचे बॉन्ड तयार करतो तो, कोव्हॅलेंट, किंवा ज्याला आपण इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतो. तर हे करत असताना तो जेव्हा या ठिकाणी ऑक्टेट कंप्लीट करतो बाय शेअरिंग 4 इलेक्ट्रॉन्स, तर त्याचं आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होतं, कंप्लीट. म्हणजे त्याचं ऑक्टेट कंप्लीट झालं. ऑक्टेट कंप्लीट केल्यावर त्याचं कॉन्फिगरेशन 2,4च्या ऐवजी काय झालं, 2,8. अर्थातच हे जे 2,8 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव केलं कुणी, कार्बननं. हे कोणाशी मॅच करतं, नियरेस्ट नोबेल गॅस निऑन. म्हणजे कार्बनची प्रवृत्ती आहे की तो या ठिकाणी ज्या नियरेस्ट नोबेल गॅसचं कॉन्फिगरेशन अचीव करण्याचा प्रयत्न करतो तो कोण आहे, निऑन. Therefore, the valency of carbon is 4. Okay. However, this occurs by sharing of electron rather than a give and take of electrons. सांगितलं मी तुम्हाला की कार्बन जो आहे तो इलेक्ट्रॉनची जास्तीत जास्त शेअरिंग करतो, त्यामुळे त्याची टेंडन्सी कोणते बॉन्ड तयार करण्याची आहे, कोव्हॅलेंट. त्या ठिकाणी तो गिव्ह अँड टेक करत नाही, म्हणजे आयनिक बॉन्ड त्या ठिकाणी फॉर्मेशनचे रेअर चान्सेस असतात. In other words, a carbon atom can form 4 covalent bonds with other carbon atoms or atoms of different elements. आता कार्बनची एक प्रॉपर्टी सांगितली मी तुम्हाला, कोणती, कॅटेनेशन, की कार्बन हा कार्बनसोबत बॉन्ड तयार करू शकतो, बरोबर. तर इथं सांगितलेलं आहे की कार्बन ॲटम जो आहे ना, तर हा अदर कार्बन ॲटमसोबत 4 कोव्हॅलेंट बॉन्डचं फॉर्मेशन करू शकतो, किंवा ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स म्हणजे हायड्रोजन, नायट्रोजन यांच्यासोबत पण तो काय तयार करतो, कोव्हॅलेंट बॉन्डचं फॉर्मेशन करतो. When a carbon atom share 1 electron each with 4 hydrogen atoms and forms 4 CH bonds, a methane CH4 molecule is formed. आता अल्केन फॅमिलीमधला सर्वात जो बेसिक आहे तो कोण आहे, मिथेन. मग या मिथेन मॉलिक्यूलचं फॉर्मेशन कशा पद्धतीनं होतं, तर जेव्हा कार्बन ॲटम हा अदर 4 हायड्रोजनसोबत 4 कोव्हॅलेंट बॉन्डचं फॉर्मेशन करतो, अर्थातच 4 CH बॉन्डचं फॉर्मेशन झालं फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे, बरोबर. सो इट इज द म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. जसे तुम्हाला रेड रंगाचे दिसतात, आहे की नाही, रेड रंगाचे एक इलेक्ट्रॉन पेअर ही एक बॉन्ड तयार करते, बरोबर. आणि या इलेक्ट्रॉन पेअरमध्ये एक इलेक्ट्रॉन कार्बनचा आणि एक इलेक्ट्रॉन कोणाचा असणार, हायड्रोजनचा असतात. जसं की तुम्ही इथं रेड डॉट किती आहेत, एकूण 8. तर या 8 मधले 4 कोणाचे आहेत, कार्बनचे स्वतःचे, आणि उरलेले 4 कोणाचे आहेत, हायड्रोजनचे आहे. आणि प्रत्येक पेअर, इलेक्ट्रॉनची पेअर म्हणजे 2 इलेक्ट्रॉन मिळून एक बॉन्डचं फॉर्मेशन करतात. म्हणून बॉन्डची संख्या पहा किती आहे, 4. मात्र टोटल इलेक्ट्रॉन किती असेल तुम्हाला, 8. म्हणजे
त्या ठिकाणी कार्बननं काय कंप्लीट केलं, ऑक्टेट कंप्लीट केलं 4 कोव्हॅलेंट बॉन्ड्सनं, आणि या पद्धतीनं फॉर्मेशन झालं मिथेन मॉलिक्यूलचं. त्यानंतर आहे प्रॉपर्टीज ऑफ कोव्हॅलेंट कंपाऊंड्स. Covalent compounds have low melting points and boiling points. आता म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन असल्यामुळं कोव्हॅलेंट कंपाऊंड जे आहेत ना त्यांचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट हा आयनिक कंपाऊंडपेक्षा कसा असतो, लो असतो. Generally, they are insoluble in water and soluble in organic solvents. जनरली कोव्हॅलेंट कंपाऊंड हे वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत नाही, विरघळत नाही, म्हणून त्यांना काय म्हणायचं, इनसोल्युबल. मात्र जे ऑर्गॅनिक सॉल्वंट असतात, जसं की आपण मागे डिस्कस केलं होतं कार्बन डायसल्फाईड, बरोबर आहे का, ते आपण ऑर्गॅनिक सॉल्वंट पाहिलं होतं. त्या व्यतिरिक्त आणखीन कोणता होता, क्लोरोबेन्झिन होता. तर अशा पद्धतीचे जे ऑर्गॅनिक सॉल्वंट्स आहे यामध्ये मात्र तो डिझॉल्व्ह होतो, बरोबर. सो त्यामध्ये तो कसा आहे, सोल्युबल आहे ऑर्गॅनिक कोव्हॅलेंट कंपाऊंड्स. They are poor conductors of heat and electricity. आता आयनिक कंपाऊंडमध्ये आपण सोडियम क्लोराईडचं एक्झाम्पल पाहिलं होतं की त्याला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं. आता सॉलिड सोडियममधून क्लोराईडमधून हीट इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते का, नाही. आणि त्यालाच तुम्ही वॉटरमध्ये टाका, त्या ठिकाणी काय होते, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते. म्हणजे आयनिक कंपाऊंड जे आहेत तर त्यांचं वैशिष्ट्य आहे की हीट अँड इलेक्ट्रिसिटीचे ते गुड कंडक्टर्स आहेत. मात्र कोव्हॅलेंट कंपाऊंड जे आहेत ते हीट अँड इलेक्ट्रिसिटीचे काय आहेत, पुअर कंडक्टर. म्हणजे कमी प्रमाणामध्ये काय होतं, त्यांच्यातून वीज वाहते जेव्हा आपण त्यांना वॉटर वगैरे याच्यामध्ये डिझॉल्व्ह करू तेव्हा. ओके. त्यानंतर कार्बनची कॅटेनेशन प्रॉपर्टीबद्दल आपण आता थोड्या वेळ डिस्कस केलं. कार्बन हा कार्बनसोबत काय तयार करू शकतो, कोव्हॅलेंट बॉन्ड. मग प्रश्न असा आहे की 1, 2 का 3, तर आन्सर आहे तिन्ही, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड. तर त्यावरून हायड्रोकार्बनचे 2 टाईप्स पडतात, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. A carbon atom exhibits a characteristic property. Okay. It can form a chain of carbon atoms by forming covalent bonds with other carbon atoms. म्हणजे कार्बनमध्ये एक कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे की प्रत्येक कार्बन ॲटम हा दुसऱ्या कार्बन ॲटमसोबत कोव्हॅलेंट बॉन्डचं फॉर्मेशन करून कार्बनची लॉंगेस्ट चेन काय करू शकतो, तयार करू शकतो. The hydrocarbons having only single bonds between carbon atoms are called saturated hydrocarbons. मग प्रश्न असा आहे की कार्बनमध्ये किंवा असे हायड्रोकार्बन्स आहेत की ज्यांच्यामध्ये कार्बनमध्ये सिंगल बॉन्डच असेल तर त्या हायड्रोकार्बन्सला काय म्हणायचं आपण, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आणि कशावर ओळखणार आपण, प्रत्येक ठिकाणी कार्बनमध्ये काय पाहिजे आपल्याला, सिंगल बॉन्ड. फॉर एक्झाम्पल इथेन C2H6 which is CH3, CH3, प्रोपेन CH3, CH2, CH3. आता एक्झाम्पल इथं इथेनचं सांगितलेलं आहे. आता याच्यात एक लक्षात ठेवायचं, इथं जे C2H6 आहे याला म्हणायचं मॉलिक्युलर फॉर्म्युला, आणि CH3 इट इज द स्ट्रक्चरल फॉर्म्युला. सेम पद्धतीनं प्रोपेन जो आहे त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल C3H8, पण त्याचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय आला, CH3, CH2, CH3. ही झाली कार्बनची चेन. आणि यावरून तुमच्या लक्षात येईल की ही जी फॅमिली आहे ना सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, त्यांना आपण कोणती फॅमिली म्हणायचं, अल्केन फॅमिली म्हणायचं. ओके. आणि ज्याचं जनरल फॉर्म्युला आहे CnH2n+2. म्हणजे कार्बनची संख्या जितकी आहे ते हायड्रोजनची संख्या दुप्पट घ्यायची आणि त्याला 2 ॲडिशन करायचं. जसं की आता प्रोपेन नंतर नेक्स्ट मेंबर कोण असेल, ब्युटेन, बरोबर. मग 4 कार्बन आहे तर हायड्रोजनची संख्या किती होईल, 10, C4H10. हा असेल त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला. आणि स्ट्रक्चर काढायचं असेल तर CH3, CH2, CH2, CH3 या पद्धतीनं. ओके. Some hydrocarbons have a multiple bond between 2 carbon atoms. A multiple bond can be a double bond or a triple bond. आता काही हायड्रोकार्बन असे आहेत की ज्यामध्ये आपल्याला 2 कार्बन ॲटम्समध्ये सिंगल बॉन्डच्या ऐवजी काय दिसतील, मल्टिपल बॉन्ड. आता हे जे मल्टिपल बॉन्ड आहेत तर हे मल्टिपल बॉन्ड आयदर डबल बॉन्ड असेल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल.
Hydrocarbons having at least one multiple bond are called unsaturated hydrocarbons. आता ज्या हायड्रोकार्बनमध्ये कमीत कमी जास्त असलं तरी हरकत नाही, पण ॲट लिस्ट शब्द वापरला म्हणजे किमान एक तरी मल्टिपल बॉन्ड पाहिजे. म्हणजे एक तर पूर्ण लॉंगेस्ट चेनमध्ये एका ठिकाणी तरी एक डबल बॉन्ड पाहिजे किंवा एका ठिकाणी ट्रिपल बॉन्ड तरी पाहिजे. मग डबल आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर त्यांना काय म्हणायचं? अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आता या अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये दोन फॅमिलीज येतात. ज्यांच्यामध्ये डबल बॉन्ड असतो ना, तर त्यांना आपण कोणती फॅमिली म्हणायचं? अल्किन फॅमिली. अल्किन फॅमिलीचा फॉर्म्युला आहे CnH2n. म्हणजे कार्बनची संख्या कार्बनची संख्या जेवढी आहे त्याच्यापेक्षा हायड्रोजनची संख्या काय घ्यायची? दुप्पट घ्यायची. आणि ज्या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड असेल त्या फॅमिलीला कोणती फॅमिली म्हणायचं? अल्काइन फॅमिली, ज्याचा फॉर्म्युला CnH2n-2. म्हणजे कार्बनची संख्या जेवढी आहे हायड्रोजनची दुप्पट करायची आणि 2 सबस्ट्रॅक्ट करायचे. ओके, सो एक्झाम्पल पाहू आपण. फॉर एक्झाम्पल इथेन H2C डबल CH2, इथाइन HC ट्रिपल CH, प्रोपेन CH3 सिंगल CH डबल CH2, प्रोपाइन CH3 सिंगल C ट्रिपल CH. आता या एक्झाम्पलमध्ये पहिलं आणि तिसरं जे एक्झाम्पल घेऊ आपण. ओके, आता पहिलं एक्झाम्पल आहे पहा इथिनचं. ओके, आता इथिनमध्ये जर पाहिलं आपण तर कार्बन कार्बनमध्ये काय आहे? डबल बॉन्ड. आता याच्यात काय होतं माहिती आहे का? ॲक्च्युअल कार्बन कार्बन दाखवल्यामुळं तुम्हाला तसं H2C लिहिलं, पण लिहिताना तुम्ही CH2 डबल बॉन्ड CH2 असं लिहू शकता. फक्त लक्षात ठेवायचं की तो डबल बॉन्ड कार्बन कार्बनमध्ये आहे, हे लक्षात. मग आता इथिन जो इथं दाखवला होता त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जर पाहिला आपण तर तो किती येईल? C2H4 हा झाला त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर तिसरं जे एक्झाम्पल होतं प्रोपीन ENE, हा सुद्धा कोणत्या फॅमिली बिलॉंग करायला? अल्केन फॅमिलीला. आणि प्रोपीनचा जो फॉर्म्युला आहे तर C3 आणि त्यानंतर H6 म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन, बरोबर आहे का? 1:2 रेशोमध्ये यायला पाहिजे. आणि सो हा झाला प्रोपीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C3H6 आणि स्ट्रक्चरल तुमच्यासमोर आहे CH3 CH डबल बॉन्ड CH2. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आणि चौथं एक्झाम्पल यामध्ये YNE आलेलं आहे. तर ती फॅमिली कोणती आहे? अल्काइन, ज्याच्यामध्ये तुम्हाला ट्रिपल बॉन्ड दिसेल. इथाईनमध्ये इथाईनचा फॉर्म्युला काय आहे? C2H2, बरोबर, मॉलिक्युलर फॉर्म्युला. आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला CH ट्रिपल बॉन्ड CH. प्रोपाईनमध्ये जर पाहिलं आपण तर C3H4 हा मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल इथाईनचा, प्रोपाईनचा सॉरी. आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला CH3C ट्रिपल बॉन्ड CH. या पद्धतीनं. सो लक्षात आलं? डबल आणि ट्रिपल बॉन्ड. म्हणजे तुम्हाला मी इथं अनसॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेडला फरक पण सांगितला आणि अनसॅच्युरेटेडच्या दोन्ही फॅमिली सांगितल्या. कोणत्या कोणत्या? अल्किन आणि अल्काइन. त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सोल्युबिलिटी ऑफ कार्बन या संदर्भात डिस्कस करू.